नमस्कार, माझं नाव आहे पूजा बनसोडे. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवूया रव्याचे उत्तप्पे रेसिपी. एकदम टेस्टी आणि सुंदर अशी ही रेसिपी असणार आहे नाश्त्यासाठीची आणि शिवाय झटपट तयार होणारही असणार आहे. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेले तर करून घ्या, म्हणजे अशाच रेसिपी तुम्ही बघू शकशाल. तर चला, यासाठी काय काय लागतं आपण बघूया आणि झटपट असे तयार करूया. एका बाउलमध्ये आता आपण रवा घेतलेला आहे. बारीक रवा आहे हा. तुम्हाला जसं लागेल त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. त्यामध्ये बघा आता मी दही, साधारणतः 1 कपभर दही आपण ॲड करूया. ह्याचसोबत बघा मी थोडंसं पाणी पण यामध्ये ॲड केलेलं आहे. छानपैकी चम्मचच्या सहाय्याने आपण याला मिक्स करून घेऊया. एकदम पातळ अशी पेस्ट आपल्याला बनवायची. मग त्यामध्ये तुम्ही अजून दही, पाणी ॲड करा. अजून मी थोडंसं पाणी यामध्ये ॲड करणार आहे, म्हणजे आपला रवाही यामध्ये छान असा भिजला पाहिजे. अशा पद्धतीने बघा छान अशी पेस्ट आपण याची बनवून घेतलेली आहे. आता याला आपण झाकून कवर करून 10 ते 15 मिनिट छान असं भिजू देऊया. अर्धा तासभर झाले. आता आपण बघूया. छान असा रवा हा फुलून आला. तुम्ही जास्त वेळही ठेवू शकता. छान मिक्स करून आता आपण यामध्ये फोडणी घालूया. पॅन आपण ठेवूया, त्यामध्ये ऑइल ॲड करूया. ऑइल गरम झाल्यावर यामध्ये आपण मोहरी ॲड करूया. मोहरी छान तडतडायला लागली की यामध्ये आपण जिरा ॲड करूया. यानंतर कांदा, शिमला मिर्च आणि हिरवी मिरची ॲड करूया. तुम्हाला हवं असेल तुम्ही अजून व्हेजमध्ये कॅरेट वगैरे ॲड करू शकता. मी मीठ ॲड करते. पूर्ण आपल्या बॅटरसाठी मीठ मी यामध्ये ॲड करते. छान असं आपल्याला लालसर अशी भाजी द्यायची आहे. कांदा आणि मिरची होऊ द्यायची आहे. आता हे छानपैकी झाले. आता आपण याला आपल्या आप्पे बॅटरमध्ये ॲड करूया. याला छानपैकी आपण मिक्स करून घेऊया.
याच बॅटरपासून आपण डोसेसुद्धा करू शकता. हे बघा अशा पद्धतीने. याचे उत्तप्पेही खूप सुंदर अशा पद्धतीने होतात. छान बारीक गॅसवर याला होऊ द्यायचं आहे. छान पद्धतीने झाले आहे. खालची साईड पूर्ण क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे होऊ द्यायचं आहे. नंतर उलटायचं आहे. साईड चेंज करण्यासाठी घाई आपल्याला करायची नाही आहे. हे बघा. तोपर्यंत बघा आपला उत्तप्पा एकदम सुंदर अशा पद्धतीने दोन्ही साईडने होत आलेला आहे. आता गॅस फुल करून आपण छान असं क्रिस्पी करून घेऊया. अजून तुम्हाला नरम लागत असेल तुम्ही तसाही ठेवू शकता. आता आपण याला गरम गरम सर्व करूया. तर हे बघा अशा पद्धतीने आपल्या रव्याचे उत्तप्पा तयार आहे. याला तुम्ही चटणी सॉस सोबत एन्जॉय करू शकता. तर अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.